काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातो यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला। त्यातून काँग्रेस नेत्यांचा काँग्रेस पक्षावर विश्वास नसल्याचं दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। तर आमदार सतेज पाटील यांची राज्यात विरोधी पक्ष नेता होण्याची संधी हुकली, हे त्यांचं दुर्दैव आहे, असंही नामदार मुश्रीफ यांनी बोलून दाखवलं। नामदार हसन मुश्रीफ आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। महायुतीमध्ये लवकरच बैठक होऊन सर्वांच्या दृष्टीने समाधानकारक जागा वाटप होईल असा विश्वास नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केला। आमदार सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विधिमंडळ गटनेता अशी प्रमुख पदं आहेत। पण दुसरीकडे काँग्रेस पक्ष फुटत चाललाय, त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षावर विश्वास नसल्याचं दिसून येतंय। आमदार प्रज्ञा सातव यांची आमदारकीची मुदत शिल्लक असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं म्हणजेच काँग्रेसचा पराभव आहे, असं नामदार मुश्रीफ म्हणाले। त्यातून आमदार सतेज पाटील यांचं विरोधी पक्षनेता होण्याचं स्वप्न भंगलंय, असंही नामदार मुश्रीफ म्हणाले। प्रज्ञा सातव या किती काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही बघा। 5 वर्ष त्यांची आमदारकी शिल्लक आहे, तरी सुद्धा त्या राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत। आता तो नंबर विरोधी पक्ष नेत्याचा कमी करण्यासाठी जात आहेत असं आज मी वाचलं। आता वास्तविक माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते, विरोधी पक्षाचं हे घेऊन बसलेले होते। मला वाटते बिचाराचं दुर्दैव आहे। आता ते आमचं तुटलेलं आहे, दोरी तुटलेली आहे। आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेली राजकीय मैत्रीची दोरी आता तुटली आहे, असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजवर 2 मंत्र्यांना विविध कारणांनी राजीनामा द्यावा लागला। धनंजय मुंडे स्वतः कोणत्याही प्रकरणात आरोपी नव्हते, तरी त्यांना राजीनामा द्यावा लागला। तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण 1985 मधील आहे, त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्हतेच असा खुलासा करत नामदार मुश्रीफ यांनी कोकाटे यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळेल असा दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने दुर्दैवी घटना आहे। वास्तविक धनंजय मुंडे साहेबांचा जो राजीनामा झाला त्यावेळी ते कशात काय आरोपी नव्हते, काय नव्हते, परंतु एक परसेप्शन त्यावेळेला झालं आणि त्यामुळं त्यांना राजीनामा देण्याचा आदेश आमच्या सृष्टीने दिला। आणि आता कोकाटे साहेबांची जी घटना ही 1985 सालची आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येण्याच्या पूर्वी जी त्यांची ती घटना आहे। आता नेमकं काय घडलंय काय ते आपण प्रसार माध्यमांनी बघितलेलं आहे आणि शेवटी कायद्यापुढे कुणी मोठा नाही। मला वाटते उच्च न्यायालयामध्ये त्याला नक्कीच स्थगिती मिळेल असा माझा विश्वास आहे। जागा वाटपाबद्दल महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर प्राथमिक चर्चा सुरू आहे। लवकरच समाधानकारक जागा वाटप होईल असा दावा मुश्रीफ यांनी केलाय।